सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अवसरी खुर्दच्या नगरीमध्ये अवसरी बुद्रुक पिंपळगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रशांतराव विठ्ठलराव अभंग, त्याचप्रमाणे अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणाचे उमेदवार आणि शिवसेनेचे नेते कल्याणराव हनुमंतराव हिंगे पाटील, त्याचप्रमाणे पिंपळगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार मनोहर शेठ पंडू इंदोरे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर, त्याचप्रमाणे विशेष करून ज्यांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे ते आमच्या अवसरी बुद्रुकचे सुपुत्र आणि ज्यांना आपण हिंद केसरी पैलवान म्हणतो. हिंद केसरी पैलवान याकरता की ज्या पैलवानानं आधी मैदान मारलेलं असतं आणि समोरच्या उमेदवाराला ज्यांनी यापूर्वी 2002 साली चितपट केलेला आहे, असे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कुमार हिंगे पाटील, त्याचप्रमाणे राजकीय विश्लेषक आणि शिवव्याख्याते गोरे साहेब, युवा सेनेचे राज्य विस्तारक सचिनराव बांगर, आमच्या युवा सेनेचे तालुका प्रमुख योगेशजी थोरात, त्याचप्रमाणे वैभवराव पोखरकर, सूरजराव हिंगे पाटील, शिंदे साहेब आणि सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि समोरच्या बाजूला हे विचार ऐकण्यासाठी उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी आणि चोरून विचार ऐकणारे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ बंधू आणि भगिनींना, ही परिस्थिती आहे. काहींना आपले विचार ऐकायचे, काहींना आपले विचार पटतायत, परंतु समोर येऊन बसलं तर आमदार त्या ठिकाणी अडचण होते. कारण काहींचे हात गुंतलेले, काहींची पोरं कुठं कामाला आहेत, कोण कुठं काहींचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना त्या ठिकाणी समोर येता येत नाही. प्रत्येक गावामध्ये तीच परिस्थिती आहे. तुम्हाला कदाचित समोर येऊन बसणारी माणसं कमी दिसतील, परंतु तुमच्या विचाराशी एकरूप झालेली माणसं तुम्हाला घराघरामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने दिसतील आणि उद्याच्या 7 तारखेला ते सर्व मतदार आपला विचार त्या ठिकाणी मताच्या रूपाने तुमच्या पारड्यामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. खरं तर 27 तारखेपासून या प्रचाराला सुरुवात झाली आणि तब्बल 10 दिवस ही प्रचाराची रणधुमाळी त्या ठिकाणी सुरू आहे. तीनही उमेदवार त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. कदाचित एखाद्या कुटुंबापर्यंत, एखाद्या वस्तीपर्यंत त्यांना येणं शक्य झालं नसेल, परंतु अल्पावधी त्या ठिकाणी मिळाला होता आणि 3 पक्षांची आमची विकास आघाडी त्या ठिकाणी तयार होत होती आणि त्यामुळे देखील थोडासा विलंब त्या ठिकाणी झाला. खरं तर 3 पक्ष एकत्र येण्याचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे. विधानसभेमध्ये 1500 मतांची निसटती त्या ठिकाणी विजय वळसे पाटलांना मिळाला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला विजय मिळाला त्यांचे उपकार आभार मानायचे सोडून त्या ठिकाणी शिवसेनेला त्या ठिकाणी आव्हान देण्याचं काम त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी केलं. शिवसेनेचे आमचे सर्व पदाधिकारी आपण जर बघितलं तर सगळे तरुण कार्यकर्ते आहेत. फारसा राजकारणामधला किंवा आम्ही दुसऱ्या तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते त्या ठिकाणी होतो. वैभवराव असेल, सचिनराव असेल, मी असेल, आमचा तालुका प्रमुख प्रवीण असेल, आमचे दरेकर साहेब असतील, आम्हा सर्वांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शन ज्यांचं मिळालं ते किल्ले शिवनेरीचे आमदार शरददादा सोनवणे आणि यांच्या पाठबळावर आम्ही या ठिकाणी या राष्ट्रवादीचं आव्हान स्वीकारलं. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मंचर नगर पंचायतमध्ये आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर त्या ठिकाणी सेपरेट पॅनल उभं केलं आणि शिवसेनेच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष पदाचा मान त्या ठिकाणी राजश्रीताई दत्तात्रय गांजाळे यांना धनुष्यबाणाच्या चिन्हावर त्या ठिकाणी मिळाला. परंतु निवडणूक संपल्याच्या नंतर ज्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी अभ्यास केला, आमच्या असं लक्षात आलं की 3ही पक्ष वेगळे लढल्यामुळं नगराध्यक्ष जरी आमच्या पक्षाचा झालेला असला तरी म्हणावं तितकं खाली नगरसेवक आमच्या विचाराचे त्या ठिकाणी निवडून आले नाही. आणि त्यावेळेला आम्ही सर्वांनी ठरवलं की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण विभक्त लढायचं नाही, आपल्या मताचं विभाजन होऊ द्यायचं नाही आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एकत्र यावं लागेल. मग सुरेश भाऊ भोर असतील, आमचे देवीदासजी दरेकर असतील किंवा देवदत्तजी निकम साहेब असतील,
या सर्व मंडळींनी त्यासाठी पुढाकार घेतला. शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आघाडी त्या ठिकाणी संपन्न झाली. आणि ज्यावेळेला आपण एकत्र येतोय, आपले सगळे मानपण, आपल्या सगळ्या प्रतिष्ठा, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायचं ठरलं आणि निवडून येण्याचा क्रायटेरिया या एका गोष्टीवर त्या ठिकाणी तीनही पक्ष एकत्र आले. मग आपण पाहिलं असेल, आज प्रशांत भाऊ आणि सुरेश भाऊचं नातं आपल्या सर्वांना माहिती आहे, बालपणीचे मित्र आहेत. परंतु त्या ठिकाणी निकम साहेबांनी आग्रह धरला ते तुतारीवर पाहिजे. निकम साहेबांच्या विहीनबाई रोहिणीताई वाळून त्या ठिकाणी लोणीला सुरेश भाऊंनी आग्रह धरला त्या आम्हाला मशालीच्या चिन्हावर पाहिजे. आमच्या लांडेवाडीचा शिवसेनेचा आमचा सरपंच अंकुश लांडे तो त्या ठिकाणी मशालीवर लढतोय. आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा तालुका प्रमुख प्रवीण थोरातची बायको त्या ठिकाणी प्रीतीताई थोरात कळम चांदोली गटामध्ये तुतारीच्या चिन्हावर लढते. मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, आम्ही एकत्र येत असताना पक्षाच्या आणि स्वतःच्या राजकीय सर्व चपला बाहेर काढल्या आणि त्या ठिकाणी प्रत्येकाचा सन्मान राखत एकमेकाला आपल्या जागा देत एकाच एक लढत होईल यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने आपले तीनही उमेदवार आज त्या ठिकाणी आपल्या समोर आणलेले आहेत. या ठिकाणी समोरच्या बाजूला जे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जर बघितलं ना, कळम चांदोली गटामध्ये आपण सगळेजण बघतोय की प्रत्येक गटात 5ही गटामध्ये आपल्याकडून एक एक दोन दोन माणसं, तीन तीन माणसं त्या ठिकाणी इच्छुक होती. परंतु कळम चांदोली गट असेल किंवा हा आपला अवसरी बुद्रुक पिंपळगाव गट असेल, मला खरं सांगा या गटामधून या राष्ट्रवादीच्या घड्याळाकडून उभं राहायला इच्छुक कोण होतं? बारकाईने जर अभ्यास केला तर या दोनही गटामध्ये इच्छुकच नव्हतं कोणी. याचं कारण असं होतं, कळम चांदोली गटामध्ये ज्या तुलसी बोर मागच्या पंचवार्षिकला निवडून आल्या, मध्ये 2 वर्षाचा त्या ठिकाणी प्रशासकाचा काळ गेला आणि या 7-7.5 वर्षामध्ये त्या गटामध्ये कुठल्याही पद्धतीचं विकास काम असेल किंवा साधा जनसंपर्क देखील त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला नव्हता. लोकांच्या सुखदुःखामध्ये जाण्याचं काम त्यांच्यामधून झालेलं नव्हतं आणि त्यामुळं प्रचंड असंतोष त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. त्याच पद्धतीची परिस्थिती ह्याही भागामध्ये होती. खरं तर अवसरी बुद्रुक पिंपळगावची ही जिल्हा परिषदची जागा ही ओबीसी आरक्षण आहे आणि या ओबीसी आरक्षणावर कोणी उभं राहायचा हा फार मोठा प्रश्न होता. आम्हाला तर असं वाटलं होतं, प्रशांत शेठचं नाव आम्ही त्या ठिकाणी पुढे आणतोय म्हटल्यानंतर तुमच्या अवसरीचे माजी सरपंच जगदीश शेठ आभंग यांना या ठिकाणी उमेदवारी मिळू शकते. जगदीश शेठला त्या ठिकाणी उमेदवारी नाही. रामदास शेठ आम्हाला असं वाटलं दिनेश खेडकर गेले अनेक वर्ष त्यांच्या पाठीमागे फिरतायत, कदाचित त्यांना त्या ठिकाणी ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल, परंतु त्यांनाही त्या ठिकाणी डावलण्यात आलं. आमच्या अवसरी बुद्रुकला एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्यावर फार विशेष त्या ठिकाणी प्रेम आमच्या नेत्यांचं त्या ठिकाणी आहे. आमच्या अवसरी बुद्रुकमध्ये जर एखादं विकास काम सुरू असेल ना तर विचारायची गरज नाही की ते काम कोण करतं, एकच माणूस आहे, प्रशांत वाडेकर. आम्हाला असं वाटलं आता इतकं प्रेम प्रशांत वाडेकरवर आहे, कदाचित या वेळेची जिल्हा परिषद त्यालाच त्या ठिकाणी मिळू शकते, कारण ओबीसीची जागा आहे. कारण ही सर्व पाटील मंडळी गावामध्ये फार बारीक वर्ग सुद्धा सांगते आम्ही पाटलाच आहे. आता ही सगळी मंडळी कालपासून 10 दिवस सांगत नाही आम्ही ओबीसी आहे, आम्हालाच कळायला तयार नाही नेमकं चाललंय काय. म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी या गटामध्ये आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही राजकारणामध्ये काम करताय, या राजकारणामध्ये काम करत असताना गेली 40 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये राहिलात, कात्रज दूध संघासारख्या मोठ्या संस्थेमध्ये राहिलात, तुम्ही त्या ठिकाणी तुमची 5ही बोटं त्या ठिकाणी तुपामध्ये मलईमध्ये त्या ठिकाणी राहिली. अशा वेळेला ज्या वेळेला निवडणूक लागली त्यावेळेला एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला खरं तर ही उमेदवारी मिळायला हवी होती. त्यामुळं यांनी जो स्वार्थ साधलेला आहे याचा प्रचंड रोष राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. प्रशांत भाऊ, आपल्याला ही लढाई निश्चितपणाने फार अवघड नाहीये, कारण त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी द्वंद्व सुरू झालेला आहे. या त्यांच्या स्वार्थीपणाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांना पाडण्यासाठी त्या ठिकाणी अंतर्गत सज्ज आहेत. जी परिस्थिती या ठिकाणी आहे, म्हणजे काल परवा अजितदादांच्या निधनानंतर सगळीकडे हळहळ झाली, अनेक जण रडत होते. सचिन भोर रडत होते, म्हटले तुलसीताईंना अध्यक्ष करायचा शब्द त्या ठिकाणी अजितदादांनी दिलेला होता. आणि मला या गटातले आपले जे उमेदवार आहेत ना ते पण प्रचारात सांगत होते की मला अध्यक्षपद मिळावं यासाठी अजितदादांनी शब्द दिलाय. तिकडे वळसे पाटील सांगतात माझा पुतण्या मागच्या वेळेला उपाध्यक्ष होता, आता या वेळेला तोच अध्यक्ष होणार. घोटाळा असं झाला की शब्द कोणाकोणाला दिले माहीत नाही आणि बिचारे आता अजितदादा या ठिकाणी आपल्यात राहिले नाही. त्यामुळं राजा गेलाय, सैन्य सैरभैर झालेलं आहे आणि आता हे एकमेकांचा काटा काढण्याच्या नादात त्या ठिकाणी गुंफलेले आहेत. त्याच्यामुळं
माझी सर्व शिवसैनिकांना आता विनंती आहे की आपले उमेदवार स्वच्छ चारित्र्याचे आहेत, कष्टकरी आहेत, सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. आता वेळ आलेली आहे आपल्याला त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची. आपले उमेदवार किती चांगले जे माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितले, आपण सर्वजण त्यांना जाणता, आपल्या सर्वांना त्यांचा अनुभव आहे. आता जाहीर प्रचार 5 वाजता संपणार आहे. जाहीर प्रचार जरी संपत असला तरी वैयक्तिक गाठीभेटी त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येणार आहे. प्रत्येकाने आपापल्या घराच्या आजूबाजूला किमान 5-5, 10-10 घरं त्या ठिकाणी आता घेतली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या उमेदवाराची भूमिका त्या ठिकाणी समजावून सांगितली पाहिजे. समोरच्या बाजूचा उमेदवार जर निवडून आला तर आपापल्या गावामध्ये गुंडगर्दी वाढू शकते याची जाणीव त्या ठिकाणी करून द्या. त्यांना ते पद शोभेसाठी पाहिजे, त्यांना त्याच्यामधून टक्केवारी आणि कमिशन खोरी करायचे आपल्या उमेदवारांचा तसा हेतू नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी आता वैयक्तिक गाठीभेटी घेऊन सांगावं लागेल. आणि तिन्ही उमेदवारांना विनंती आहे, आज संध्याकाळी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घ्या, त्यांना त्या ठिकाणी बूथची जबाबदारी द्या आणि बूथमध्ये 5-5, 10-10, 20-20 घरांची जबाबदारी त्या ठिकाणी दिली पाहिजे. जी आपली बाहेरची मतं आहे, जी बाहेर राहणारी आहे, त्या ठिकाणी त्या बाहेरच्या मतदारांना आणण्याचं नियोजन आपण सर्वांनी करा. या खरं तर वातावरण चांगलं आहे एवढं म्हणून आपल्याला चालणार नाही. आपल्याला गाफील राहता कामा नये, कारण चांगलेलं असलेलं वातावरण जोपर्यंत मतदाराचं मतदान त्या मतपेटीमध्ये जात नाही तोपर्यंत आपलं वातावरण चांगलं असून फायदा नाही. म्हणून सर्व बूथवरच्या कार्यकर्त्यांची आता जबाबदारी वाढलेली आहे. 10 दिवस कष्ट केल्याचं फळ आपल्याला फक्त परवा 7 तारखेला मिळणार आहे. प्रत्येकानं त्या ठिकाणी अंग झटकून कामाला लागा. सर्वांनी मतदाराला बाहेर काढा, बाहेरचे मतदार आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. हे मतदान चांगल्या पद्धतीने करून घ्या आणि मी खात्रीने सांगतो उद्याचं कष्ट 9 तारखेला आपल्या सगळ्यांच्या अंगावर त्या ठिकाणी गुलाल पडणार आहे आणि त्या विजयी सभेसाठी सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी जमायचे याची खात्री मी निश्चितपणे तुम्हाला देतो. आणि बऱ्याच समस्या प्रशांत भाऊंनी पूर्ण मतदारसंघ त्या ठिकाणी पिंजून काढलेला आहे. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या त्या ठिकाणी त्यांना आलेल्या आहेत. ज्या ज्या समस्या लोकांनी त्या ठिकाणी सांगितल्या त्या सर्व पूर्ण करण्याचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रशांत भाऊ उद्याच्या काळामध्ये काम करायचंय. काळ भरवण्याच्या साक्षीने तुम्ही या ठिकाणी शपथ घेऊन लोकांना सांगा की जे जे वचन तुमच्या माध्यमातून या ठिकाणी किंवा तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या जनतेला दिलेलं आहे ती सगळी वचनं तुम्ही येत्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करा. आणि मी पुन्हा एकदा सर्व मतदारांना विनंती करतो, आमचे 3ही उमेदवार मग प्रशांत शेठ विठ्ठलराव अभंग यांच्या नावासमोरील तुतारी वाजवणारा माणूस, त्याचप्रमाणे कल्याणराव हनुमंतराव हिंगे पाटील यांचं धनुष्यबाणाचं चिन्ह किंवा आमचे मनोहर शेठ बंडू इंदोरे यांचं धनुष्यबाणाचं चिन्ह, या 3ही चिन्हांवर बटन दाबून त्या ठिकाणी या 3ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद.